अमन तयार. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र पुल करण्याचा प्रयत्न कनेक्टच झाला नाहीये. केले कट केला बॉल इकडे मात्र गलीमधून निघालाय. जाईल थर्डमॅन मॉडेलांच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार यावेळेस मात्र आपटला होता बॉल. कट केलाय आणि बॉल काढला. शॉर्ट थर्डमॅन मॉडेलांच्या वरतून बॉल निघालाय सरळ डीप थर्डमॅन मॉडेलांच्या दिशेनं 4 धावां करता. चांगला अपरकटचा ऑडव्या पॅटर्न साईडला फिल्डर आहे डीप मध्ये आणि इकडे मात्र फसलाय. आशिषनं टिपलाय जेल. फलंदाज अनिकेत जास्त वेळ तक धरू शकलेला नाहीये. एक जीवनदानानंतर मात्र लगेचच होतोय बाद. पहिला धक्का लागलाय मोहा कोळीवाडा टीमला. समोर यावेळेस मात्र पाहूया वाईड लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र समोर ठेचलाय डाऊन दी ग्राउंड. बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फ्रीडच्या बॉलवर अजय कोळीच्या पॅटमधून येतोय षटकार. ट्रॉफीच्या निमित्तानं लॉफ केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेट कडे आणि कडे फलंदाज होईल बाद. 1 more विकेट डाऊन. दुसरा धक्का लागला अनिकेत कोळीच्या पाठोपाठ. अजय कोळी मैदानाच्या बाहेर. समोरच्या दिशेला हा उडवलाय बॉल. लॉंग ऑफला फिल्डर आहेत चेल टिपलाय. सलामीवीर विनीत सुद्धा यावेळेस मात्र होईल बाद. तिसरा धक्का पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्वीप केलाय. बॉलला पाठवलं डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अक्षय मात्रेचं भव्य स्वागत झालंय. सागरच्या पॅटमधून षटकार करत त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे मात्र पाहूया रन घेण्याचा प्रयत्न करतो. निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे आलाय आणि अपील पाहायला मिळते लेग बिफोर द विकेटची आणि पायची सापडलाय. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागलाय तो. खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात तर घर त्याचप्रमाणे मोहा कोळीवाडा. इकडे डायरेक्ट हिट झालाय. सर एक्झॅक्टली काय डिसिजन अंपायर आउट आहे. फलंदाज बाद आहे. त्याचमुळे ही सुद्धा धाव मिळणार नाहीये. धावा झाल्यात आता मात्र फायनल टोटल आपल्यापर्यंत पोहोचेल. 5 षटकांचा खेळ समाप्त. प्रणयजी माध्यमचे गुणसंख्या लेखक चला कॅप्टन आहे शिवाजीनगर. चला शिवाजीनगर टीमचे कॅप्टन कुठे आहेत. जर वेळेमध्ये पोहोचले नाही तर शेलगर टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं. चला लवकर या. सध्या चेस करतोय. यावेळेस समोर फटका खेचलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक लॉंग चेस होता त्याच्यासाठी. काऊ कॉर्नर वरनं बॉल चाललाय तो सीमा पार आणि पहिला षटकार येत असताना अक्षय वसंत म्हात्रेच्या बॅटमधून. थोडेसे फिंगर्स रोल केले. इनसाइड आउट फटका कव्हरच्या डोक्यावरनं. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू फरार होतोय आणि आलाय हा दमदार चौकार. क्रीडानगरीमध्ये कमी गतीचा बॉल. मनगटाचा खूप चांगला वापर केलाय आणि चेंडूला हवाई सफरीसाठी पाठवलाय. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. द विकेट. खोला टाकलेला चेंडू आणि बाहेरची कडा. कीपर आहे खडा आणि त्याने टिपला हा झेल. अक्षय मात्र होत असताना बाद. सागर ऍज अ विकेट कीपर होते. पहिला धक्का तो तरघर टीमला लागलाय. कमी गतीचा बॉल मात्र इथे आशिष मात्र ठणकावून सांगतोय
नाही पडणार आमच्यावर विकेटचा काही प्रभाव किंवा नाही आम्ही झेलणार कुठला दबाव. बॉल चाललाय तो थेट ढगात. चला दुसरा चेंडू मैदानामध्ये आहे चॉईस केलेला पंचांकडे. सामना आपण लगेच सुरू करूया. 15 साठी संघर्ष करतायत यावेळेस. बघा कट केलाय, समोर पडला शॉट थर्डमॅनच्या बॉल आणि घरंगळत गेला, त्याला चकवून त्याला बीट करून त्याची गरज. हो काय फटका सजवलाय. पहिल्यांदा कट करायचा प्रयत्न, त्यानंतर थोडासा स्टान्स बदलला आणि पंच करत असताना या बॉलला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय आणि इथे वचपा काढलाय गोलंदाजाने. मात्र काम पूर्ण केले आशिष म्हात्रेने असं दिसतंय. त्यांना दिलेलं ती जबाबदारी त्यांनी पार पडली आहे. विकेट आली आहे आणि त्या इक्वेशन आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 9 धावांची इथून गरज. इथे मात्र लाईन लवकर पिक केले, बॉल पाठीमागे फिल्डर लावला या गोष्टीसाठी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय, अगदी फाईन मध्ये क्लिअर करतोय सीमा रेषा आणि आलाय तो चौका. थँक्यू डीजे. इथे बॉल हवे ते कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि कॅच पकडला जातोय. वाट पाहावी लागेल अजूनही विजयाच्या एका धावेची. मोठा उलटफेर होतोय का, ही सुरुवात आहे का. आता 3 मध्ये 1 रनची गरज. हो यावेळेस बघा लेट खट केलाय. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करत असताना फक्त गाईड केल्याने दिशा दिली आहे. बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि सामना जिंकत असताना आपण पाहतोय नांदाई माता शैलेश स्मृती तरघर प्रणय सलग 2 सामन्यामध्ये 50 धावा चेस झालेल्या आहेत या क्रीडांगणामध्ये आजच्या रात्रीमध्ये. चला पुढचा सामना आले ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली. सामन्याचा सामनावीर आपण अनाऊन्स करूया अगदी काही वेळातच. चला आशिष म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान ज्याने दिलं. आशिष म्हात्रे इज द प्लेयर ऑफ द मॅच.